आपण आपल्या लेकरासाठी दररोज किती वेळ देतो? प्रामाणिकपणे सांगायचं, आपण आपल्या लेकरासाठी एकही मिनिट वेळ देत नाही. कारण दररोज आपल्याला असं वाटते की मला आज खूप काम आहे, आपण उद्या बघू याच्याकडे. मला आज खूप काम आहे, उद्या बघू. आपण त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. त्या दुर्लक्षामधूनच मुलगा, प्रत्येक मुलाच्या जीवनामध्ये सर्वात महत्वाचा घटक म्हणजे आई. आई विना त्याचं जीवन अधुरं आहे. सर्वात पहिली शाळा त्याची कुटुंब आहे आणि सर्वात पहिली त्याची शिक्षिका म्हणजे आई आहे. आज आपण आद्य क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचं पूजन केलं. आपणाला त्यांचे कार्य थोडक्यामध्ये माहीत असायला पाहिजे. ते सुद्धा सुरुवातीला निरक्षर होते, त्यांनाही अक्षराचं ज्ञान नव्हतं. परंतु त्यांच्या जीवनामध्ये ज्योतिबा फुले आले आणि सावित्रीबाई फुले आपल्याला मिळाले. जर सावित्रीबाईंच्या जीवनात ज्योतिबा आले नसते तर आज सावित्री आपल्याला मिळाली नसती आणि आपण आज या ठिकाणी झाडाखाली बसलो नसतो. कारण त्या काळामध्ये चूल आणि मूल या दोनच गोष्टी करण्याच्या परवानगी महिलांना होते. पण सावित्रीबाई यांनी त्या समाजामध्ये अशी क्रांती केली. मुलींसाठी पहिली शाळा सुरू केली आणि त्या शाळेमध्ये जाण्यासाठी त्या स्वतः पहिल्यांदा तयार झाल्या. तुम्हाला माहित असेल, त्यांनी शाळेला जात असताना गल्लीतले, समाजातले किंवा आजूबाजूचे लोक तिच्यावर दगड फेकायचे, शेण मारायचं, तिला शिव्या शाप द्यायच्या की सावित्रीबाई तू हे चांगलं काम करत नाही, तू पाप करत आहेस, असं तिला म्हणायचं. पण सावित्रीबाई फुले डगमगल्या नाहीत, घाबरल्या नाहीत. त्यांनी एक पाऊल पुढेच ठेवलं, म्हणून आपले आज 4 पावलं बाहेर आहेत. आपण उंबरठा ओलांडू लागलो, त्यामागे सर्वात मोठं श्रेय सावित्रीबाई फुले यांना जाते. सावित्रीबाई शिकल्या आणि आपल्याला शिकवल्या, त्यामुळे आपण घडलो. तर माझा मुद्दा असा होता की आपण आपल्या लेकरांसाठी किती वेळ देतो? तर फार कमी वेळ देतो, पण आपण द्यायला पाहिजे. आपल्या सगळ्यांना माहित आहे, छत्रपती शिवाजी महाराज नाव घेताना सुद्धा आपल्याला फार छोटं काम केलं. त्यांनी लहान असताना शिवाजी महाराजांना त्यांनी रामायण, महाभारत याच्यातील शूरवीराच्या गोष्टी सांगितल्या. धाडस कसं राहते, एखाद्या शत्रूचा नायनाट कसा करायचा, एखाद्या संकटाला तोंड कसं द्यायचं, ह्या सगळ्या गोष्टी जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना शिकवल्या. नुसतं शिकवल्या नाही, तर शिवाजी महाराजांना सांगितलं की तू सुद्धा जीवनामध्ये असे पराक्रम करून दाखव. ही प्रेरणा जिजाबाईंनी शिवाजी महाराजांना दिली. म्हणून शिवाजी महाराज वयाच्या 15व्या वर्षी रायरेश्वराच्या मंदिरात प्रतिज्ञा घेतात की मी स्वराज्य स्थापन करेन. हे काही विनोदाची गोष्ट नाही. 15व्या वर्षी एखाद्या मोठ्या अफजल खान किंवा औरंगजेब यांच्या विरुद्धामध्ये उभं राहणं, त्यांच्याशी लढाया करणं आणि स्वराज्य निर्माण करणं हे काही छोटी गोष्ट नव्हती. परंतु त्यांनी वयाच्या 15व्या वर्षी आपल्या मावळ्यासोबत त्यांनी प्रतिज्ञा केली आणि ती प्रतिज्ञा त्यांनी खरी करून दाखवली. याच्यामध्ये सर्वात मोठी भूमिका होती आईची. म्हणून म्हणतो, आईने आहे की नाही मुलांच्या शिक्षणामध्ये खूप मोठी भूमिका आहे. मग तुम्ही म्हणाल सर आम्ही काय जिजाबाई होऊ शकत नाही आणि आमची मुलं काय शिवाजी होऊ शकत नाही. होऊ शकतात. शिवाजीच व्हा. डॉक्टर APJ अब्दुल कलाम भारताचे वैज्ञानिक आणि माजी राष्ट्रपती यांना घडवण्यामध्ये सुद्धा त्यांच्या आईचा म्हणजे आशी अम्मा त्याचं नाव होतं, त्यांचा खूप मोठा वाटा. तुम्ही म्हणाल सर आम्ही अडाणी आहोत, आम्हाला गीता वाचता येत नाही, आम्हाला अक्षर ज्ञान नाही, अंक ज्ञान नाही, आम्ही काय शिकवावं आमच्या लेकराला? मला एक गोष्ट सांगा, तुम्ही अडाणी आहात समजा, तुम्ही बाजारात जात नाही का, दुकानात जात नाही का, सामान घेत नाही का, सामानाची बेरीज करत नाही का, 100 रुपये दिल्यावर किती रुपये मला परत येतात तुम्हाला कळत नाही का? तुम्ही तसेही असाल, तुमच्या लेकरासाठी तुम्ही हिरो आहात, तुम्ही सर्व आहात. कारण माझी आई अशी आहे, माझी आई अशी करते, माझी आई अशी बोलते, माझी आई अशी वागते, हे तुमच्या लिहिण्या वाचण्यावरून नाही तर तुमच्या रोजच्या व्यवहारातून ते बोल सांगतात. त्याच्यामुळे तुम्ही त्यांचे आदर्श आहात. मी म्हणलं अगोदर, पहिलं कुटुंब ही त्याची शाळा आहे. आपल्या मुलावर डायरेक्ट शाळेतून संस्कार होत नाही,
आपल्या मुलाला आपल्या घरातून संस्कार होतात, नंतर समाजातून संस्कार होतात, तर शाळेत काय होते मग? शाळेत त्याच संस्कारावर अजून भर करतात किंवा त्या संस्काराला पुढे त्यांनी चालू ठेवतात. त्यामुळे मी पहिलं म्हटलं की कुटुंब ही आपली पहिली शाळा आहे. त्यामुळे प्रत्येक मातानं आजपासून ठरवा की माझ्या लेकराकडे मी दररोज 10 मिनिट तरी वेळ दे, की ते मूल शाळेत लक्ष देईल का? कारण घरी गेल्यावर माझी आई मला विचारते आज शाळेत काय होतं, तर निदान त्याला तोंडी सांगता आलं पाहिजे. मुलावर संस्कार करण्याचे वय फक्त पहिला वर्ग आणि दुसरा वर्ग. तिसऱ्या वर्गाला तुम्हाला बोलायची गरजच नाही. सवय लावली की तिसऱ्या वर्गात तो ऑटोमॅटिक त्याच याच्यावर राहतो, त्याला विचारण्याची गरज पडत नाही. आपल्या घरी आपण एक झाड लावलं, झाड लावल्यावर पहिले काही दिवसच त्याच्याकडे लक्ष द्यावं लागते. जर झाड थोडं वाकडं होऊ लागलं जमिनीतून आणि तुम्ही जर त्याला आधार दिला नाही किंवा एखादं लाकूड लावलं नाही, त्याला टेकू लावलं नाही, तर ते झाड जेव्हा वाकडं होईल ते वाकडं होत वाकडच जाणार, सरळ जाणार का? आणि खूप मोठं झाल्यावर जर तुम्ही समजा त्याला आधार द्यायला लाकूड लावायला तरी ते तुम्हाला कारण त्यावेळी ते आपलं झाड असं वाकडं झालेलं असते आणि त्याला कितीही लाकूड लावा, कितीही आधार द्या, कितीही सांगा, त्याच्यावर काही परिणाम होत नाही. म्हणून आपल्याकडे जे प्राथमिक शाळा आहे, ह्या प्राथमिक शाळेमध्ये मग ती अंगणवाडी असो किंवा प्राथमिक वर्ग असो पहिला दुसरा, त्या वर्गामधून आपल्याला चांगले संस्कार त्या मुलावर घडणे खूप गरजेचं आहे. आणि त्यासाठी आईची भूमिका खूप मोठी आहे. तुम्ही जास्त काहीच काम करू नका, फक्त एवढं विचारत चला. पुढे अजून एक काम करा, दररोज तुम्ही स्वयंपाक करता, स्वयंपाक करताना तुमच्याकडे वेळ आहे भरपूर, गेलेच नाही. स्वयंपाक करत आले की आपणच त्यांना बाहेर हाकलून देतो, जा इथं काही काम नाही तुझं, इथं गडबड करू नको, इथं गोंधळ करू नको, तू बाहेर जाय. म्हणजे आपण त्यांना जवळ येऊ द्या, हरकत नाही. त्यांना फक्त ज्या ठिकाणी अपघात होते किंवा इजा होते तिथपर्यंत जाऊ देऊ नका, पण तुमच्या दोघांमध्ये जे प्रेम आहे ते वाढते. तुमच्या दोघांतला जो स्नेह आहे किंवा माझी आई मला खूप छान बोलते, माझ्याशी गप्पा मारते, याच्यामुळे काय होते त्या मुलामध्ये एक वेगळा आत्मविश्वास तयार होतो आणि शाळेत झालेली गोष्ट तो परत तुम्हाला बोलून दाखवतो, म्हणजे त्याचं दृढीकरण होते आणि मूल ऑटोमॅटिकली अभ्यासाकडे लागते. अभ्यास करा असं म्हणण्याची गरज पडत नाही, ऑटोमॅटिकली तो अभ्यासाला लागतो. तिसरी एक गोष्ट आहे, आपल्या मुलांना घरामध्ये काम सांगत चला, सांगितलं पाहिजे, छोटे छोटे काम सांगितले पाहिजे. कधी कधी घर सुद्धा झाडायला हरकत नाही, त्याच्यामुळे त्यांच्या अंगामध्ये स्वावलंबन तयार होते. बऱ्याच वेळेला आम्ही मुलांना विचारतो तुम्ही घर झाडता का, त्याच्याकडून उत्तर येते नाही. शाळा कशी झाडायला, वर्ग कशी झाडायला, नाही हे आमचा वर्ग आहे, ही आमची शाळा आहे, पण ते तुमचं घर नाही का, नाही आमच्या घरी आई आहे ना झाडायला. तर तसं नाही. तर त्या ठिकाणी आपल्याला प्रत्येक मुलाला कामही सांगितलं पाहिजे, त्यांच्याकडचे काम सुद्धा आपण ऐकली पाहिजे, रागावलं नाही पाहिजे प्रत्येक गोष्टीला. आपल्याकडे एकच आहे बघा, मी मागच्या आमच्या केंद्र संमेलन मध्ये सांगितलं होतं, बाबा म्हणजे झेल वाटते, झेल. बाबाला बघितलं की ते मांजराला बघून उंदीर कसं गपचूप बसते, त्या पद्धतीने बाबाला बघून लेकरं गप बसतात आणि आईला बघितलं उड्या मारतात. म्हणजे आईकडे प्रेम आहे आणि बाबाकडे भीती आहे, पण भीतीपोटी काही होत नसते, प्रेमामध्ये सगळं काही करता येते. म्हणून प्रेमाने आपण त्यांना सगळ्या गोष्टी समजावून सांगावं आणि रोज फक्त 10 मिनिट तुमच्या लेकरासाठी. या ठिकाणी कदम सरांनी मला संधी दिली त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो, लेकरांचे आभार व्यक्त करतो आणि थांबतो.